नमस्कार, मी परिमल सावंत. मी एक्झिक्युटिव्ह शेफ आहे मेलुहा द फन पवईचा. सांगितल्याप्रमाणे मी आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे पारसी रेसिपीज. आज मेन कोर्स आहे थोडासा आणि डायटरी फूड. जसं तुम्ही विचार करता मी आज डायट फूड काय खाऊ किंवा सॅलडसाठी किंवा अतिशय ऑइल फ्री अशा काही गोष्टी आहेत. पारसी लोकांनी त्याही गोष्टी तुमच्यासाठी ठेवलेल्या आहेत. आज आपण बनवणार आहोत छान मच्छी, फिश, आणि त्याचं नाव आहे पात्रानी मच्छी. पात्रानी म्हणजे पानात शिजवलेली मच्छी. आपल्या मराठी रेसिपीजमध्ये पण अशा खूप साऱ्या रेसिपीज आहेत ज्या आपण केळ्याच्या पानात बनवतो. तर त्याच अशाच रेसिपी पारसी लोकांमध्ये पण आहेत. अगदी ही ऑथेंटिक रेसिपी आहे आणि मी आज तुम्हाला ती दाखवणार आहे. तर त्यासाठी जे इन्ग्रेडियंट्स लागणार आहेत ते मी तुम्हाला सांगतो. ओलं खोबरं लागेल किसलेलं, त्याच्यानंतर मिरची लागेल, कोथिंबीर लागेल, पुदिना लागेल, जिंजर गार्लिक पेस्ट म्हणजे आलं लसणाची पेस्ट, लिंबू सरबत, लिंबूचा रस आणि साखर आणि सॉल्ट अँड पेपर. आणि मच्छी तुम्हाला हवी ती तुम्ही त्याच्यासाठी घेऊ शकता. तुम्हाला हवं पॉम्फ्रेट तर पॉम्फ्रेट घ्या, सुरमई घेऊ शकता. मी ह्याच्यासाठी बासा फिश घेतलेला आहे. बासा फिश हे थोडंसं सॉफ्ट असतं खायला आणि त्याच्यामध्ये मॅरिनेशनही खूप छान लागतं. तर त्याच्यासाठी हे फिश घेतलेलं आहे. तर आपण बघूया ही रेसिपी. सुरू करूया तर रेसिपीसाठी. सर्वप्रथम आपण घ्यायचं आहे जे मसाला बनवायचा आहे आपण त्याच्यासाठी आपण घेणार आहोत फ्रेश कोरिएंडर. जे खोबरं आपण किसून घेतलेलं आहे किंवा स्लाइस मारलेलं आहे ते घ्यायचं आहे. मी थोड्याशा मिरच्या टाकतो, मला थोडंसं तिखट आवडतं. आणि पुदिना आहे, मिंट लिव्स ज्याला म्हणतात, ते टाकायचं आहे आपल्याला. कोथिंबीर जर 80% घेतं तर पुदिना फक्त 20%, कारण ते फक्त फ्लेवरसाठी आहे. जिंजर गार्लिकची पेस्ट टाकायची आपण. थोडासा मीठ, साखर घालायची थोडीशी, कारण थोडंसं हे स्वीटर साईडमध्ये म्हणजे त्याचं आंबटपणा मारायला किंवा त्यासाठी थोडंसं फ्लेवरसाठी हे साखर टाकतात. आणि लिंबूचं सरबत, लिंबूचा ज्यूस काय काढलं आहे आपण, लिंबूचं पाणी ते घालायचं ह्याच्यात. आणि ह्या सगळ्या मिक्सरला आता आपण वाटायचं आहे. अतिशय फाईन पेस्ट करायची आहे. तर आता हे मिक्सर आपलं छान रेडी झालेलं आहे. तत्पुरती आपण थोडंसं एक काम करूया. जी फिश आपण घेतले त्याला आपण कापून ठेवूया, कारण हे फिश खूप मोठ्या साईजचं आहे. तर म्हणून मी त्याला एकाचे 4 तुकडे करतोय. तुम्ही जर पॉम्फ्रेट घेतले तर त्याचे स्लाइस मारून तुम्ही यूज करू शकता. छोटे फिश साईज केल्यामुळे ते खायला पण बरे पडतात, पोर्शन साईज पण मेंटेन होते. तर हे फिश आपण एका बोलमध्ये घेऊया आणि जे मसाला आपण जो वाटप केलेला आहे ते आता आपण वाटप ह्याच्यामध्ये टाकणार आहोत, कारण ते मॅरिनेशन म्हणून आपण यूज करणार आहोत. ते कोट होतोय. आता हे जसं फिश आपण मॅरिनेट करून ठेवलेलं आहे त्याला जवळजवळ 1 तास ठेवलं तरी चालेल. छान मसाला लागला आहे त्याला. आपण त्यात लिंबू पण घातलेलं आहे, व्हिनेगर घातलेलं आहे, तर त्याचा टेस्ट अतिशय छान येणार. आता हे आपल्याला करायचं आहे केळ्यामध्ये, त्याला आपल्याला रॅप करायचे आहेत. आता मी तुम्हाला दाखवतो ही केळ्याची पानं आपण रॅप करायची आहे. त्याच्या अगोदर जे हे फिश आपण ठेवलेलं आहे ते अतिशय कॉर्नरला ठेवायचं आहे. इथे थोडासा मसाला त्याचा आहे तो याच्यावर घालायचा आहे. आणि आता आपल्याला ह्याला रॅप करायचं आहे. त्याच्या दोन्ही साईड आपल्याला परत बंद करायचे आणि हे पूर्ण त्याची जी उघडी साईड आहे ती आपल्याला आतल्या बाजूला घालायची आहे आणि हे असं बंद करून ठेवायचं आहे. आणि हे मी एक होममेड स्टीमर, तुम्हाला घरून नवीन स्टीमर आणायची पण गरज नाही. जस्ट एक पॅन आहे, त्याच्यावरती जाळी आहे आणि त्याच्यावरती कवर आहे. तर मी हे फिश त्याच्यावरती ठेवतो. आपण अजून एक फिश बनवून घेऊया त्याच्यामध्ये. तर हे जे फिश आपण रॅप करून ठेवलेलं आहे आता याला आपण फक्त बंद करायचं आहे आणि स्टीमवरती शिजू देऊया. तर जवळजवळ 10 ते 15 मिनिटाच्या अंतरावरती आता हे फिश रेडी झालेलं आहे, स्टीम झालेलं आहे. आता आपण ह्याला सर्व करायचं आहे. तुम्ही बघताय आता छानपैकी त्याला फ्लेवर पण येतो त्याचा. आपण आता ह्याला काढून एका छान डिशमध्ये किंवा प्लेटमध्ये तुम्ही सर्व करू शकता.